तर सुप्रीम कोर्टानं 2024 मध्ये दिलेल्या आदेशानंतर राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाची मागणी झाली। त्यानंतर राज्य सरकारनं एक समिती नेमली आणि तिचा अहवाल सरकारला सादर झाला। हा अहवाल अद्याप विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आलेला नाही। असं असताना उपवर्गीकरणावरून वाद सुरू झालाय। मुंबईमध्ये उपवर्गीकरण विरोधकांनी तर नागपूरमध्ये समर्थकांनी मोर्चा काढला। आता वाद वाढून न देता सरकार यातून कसा मार्ग काढणार याची उत्सुकता आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंगळवारी भर पावसात मोर्चा निघाला। अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाला विरोध करत रिपब्लिकन संघटनांनी हे आंदोलन केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एससी आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सरकारने पावले टाकली आहेत। निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती। एससी मधल्या 59 जातींचं अ ब क ड असं उपवर्गीकरण केलं जाण्याची शक्यता आहे। बदर समितीच्या अहवालावर मतं मागवण्यासाठी सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। त्यामुळे मोर्चाच्या निमित्तानं दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। अनुसूचित जातीमध्ये अशा प्रकारचे वर्णव्यवस्था रुजवण्याचं काम जर सुरू नाही ना, अशा प्रकारचा आमचा संशय आहे। आणि त्याच्यामुळे 59 जाती अनुसूचित जाती 59 जाती येतात, त्यांचा विचारात घेतल्याशिवाय त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये। आणि जर तुम्हाला वर्गीकरण करायचंच असेल तर खुल्या प्रवर्गाचं देखील वर्गीकरण का करत नाही तुम्ही? 50% ओपन आहे ना, तर खुल्या प्रवर्गाचं देखील वर्गीकरण शासनाने करण्याचा निर्णय घ्यावा। आमचं पण म्हणणं आहे की खुल्या प्रवर्गात सुद्धा हे हे वर्गीकरण झालं पाहिजे। खुल्या प्रवर्गात सुद्धा वर्गीकरण करून दाखवा असं आमचं म्हणणं आहे। सरकारनं यातनं जरी काय मार्ग निघाला नाही तर पुढचं पाऊल नेमकं काय असेल? त्यानंतर जिल्हा वाईज प्रचंड असे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करण्यात येईल। संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीनं आंदोलन मागे घेतलं। विधानसभेतही आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा गाजला। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा उपस्थित करत सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत समिती नेमल्याचं सांगितलं। बदर समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही, तरी पण सरकार हे उपवर्गीकरणाचं बिल आणून या दोन समाजामध्ये, या दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते का, हा खरा प्रश्न निर्माण होतो अध्यक्ष महोदय। म्हणून या विरुद्ध 5 लाख लोक आज रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करतायत। मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला। तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला। महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाही आहे। आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल। उपवर्गीकरणावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला। विधिमंडळात आणि बाहेर उपवर्गीकरणाला विरोध होत असताना हा नेमका मुद्दा काय आहे ते पाहूया। सुप्रीम कोर्टानं 2024 मध्ये SC/ST आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार असल्याचा निकाल दिला। अनुसूचित जातीतील आरक्षणाचा महार जातीला सर्वाधिक लाभ मिळत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता। SC मध्ये महार, मातंग, चांभार या जमातींनाच प्राधान्य दिलं जात असल्याचं याचिकेत दावा करण्यात आला होता आणि मातंग, चांभार, ढोर, रामोशी आदी 50हून अधिक जमाती शिक्षण आणि नोकरीत मागे पडत असल्याचं उपवर्गीकरण समर्थकांचं म्हणणं होतं। मातंग समाजाचे नेते लक्ष्मणराव ढोबळेंनी प्रवर्गांची मागणी करत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता। तर उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीत फूट पडेल अशी भीती विरोधकांना वाटते। नव्या जनगणनेच्या आकडेवारीपूर्वीच उपवर्गीकरणाचा निर्णय का, असाही विरोधकांचा प्रश्न आहे। राज्याच्या राजधानीत हा मोर्चा निघाला असताना उपराजधानीत उपवर्गीकरण समर्थकांनी आंदोलन केलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत। या 59 जातीपैकी जर केवळ 1 किंवा 2 जातीचा जर विकास झाला
तर आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित झाला, समता प्रस्थापित झाली, डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता, बंधुता, सामाजिक न्याय प्रस्थापित झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की बाबा वंचितांना सुद्धा लाभ झाला पाहिजे. बरं, हे जे वर्गीकरण होईल, या वर्गीकरणातून जे सबळ झालेले आहे किंवा जे विरोध करतात त्यांचं काहीही नुकसान होणार नाही. त्यांना देखील समन्यायी प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ होणार आहे. तर मांग समाजाचे नेते आणि भाजप आमदार अमित गोरखे यांनीही हीच मागणी केली आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षण उपवर्गीकरण राज्यांनी जाहीर करावं, असं जाहीर केल्यानंतर 5 राज्यांमध्ये कुठलाही विरोध न होता ते आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी जाहीर झालं आहे. वंचितातल्या वंचितांना हा न्याय मिळण्यासाठी हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला होता. आता एससी उपवर्गीकरणाच्या निमित्तानं अनुसूचित जातींमधल्या उपजातीच आमने सामने आल्याचं दिसतंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना राज्यात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेताना फडणवीस सरकारला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.